नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे धैर्य आणि सावी यांची वटपौर्णिमा स्पेशल हा एपिसोड असणार आहे। तर आता आपण कालच्या भागामध्ये बघितलेलंच आहे की सावीला आता इकडे तिची स्मृती परत आलेली आहे। एवढंच नाही तर आता इकडे भास्कर आणि दामिनी त्यांचा पाठलाग करता करता आता इकडे जवळपास सावी आणि धैर्याच्या जवळपास पोहोचलेली असतात। पण आता इकडे धैर्याचं जे रक्त असतं ते खूपच वाहत असतं। ती बोलत असते की धैर्य उठा ना तुम्ही, हे बघा तुम्ही असं मला सोडून नाही जाऊ शकत। आणि आता इकडे ती तिच्या ओढणीचा म्हणजेच कापड काढते, फाडते आणि त्याच्या डोक्याला बांधते। पण मात्र आता या सगळ्यांमधून सावी इकडे धैर्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात समर्थ ठरणार आहे। आणि इतकंच नाही तर परत एकदा सावी आणि धैर्याचं पुन्हा एकदा असं छानसं फुलताना नातं आपल्याला पाहायला मिळणार आहे। पण मात्र आता या सगळ्यांमध्ये दामिनी वगैरे सगळ्यांना तर समजणार आहे की सावीची जी स्मृती आहे ती परत आलेली आहे। पण आता इकडे दामिनी जी असते ती आता इकडे चांगलीच भिलेली असते, कारण तिला असंच वाटत असतं की जर सावीची स्मृती परत आली तर ती आपल्या घरी नाही डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये जाणार आणि सगळं काही सांगणार, धैर्य सुद्धा माझ्या पासून लांब जाणार। पण आता इकडे काहीतरी वेगळंच असं वळण बघायला मिळणार आहे। आता इकडे सावी आणि धैर्य त्यांच्याच घरात म्हणजेच मुजुमदार निवासमध्येच राहणार आहे। पण आता इकडे दामिनी एकदम गपचूप असणार आहे। पण आता तिथेच इकडे इरा सुद्धा असते। इतकंच नाही तर आता इकडे भास्कर विलास या सगळ्यांना धक्काच बसणार आहे की असं कसं काय असू शकतं। पण आता दुसरीकडे पाहायला गेलं तर आता इकडे धैर्याची सुद्धा जी प्रकृती आहे ती सुद्धा ठीक झालेली आहे। आणि आता इकडे वटपौर्णिमा स्पेशलमध्ये आता इकडे सावी आणि धैर्य दोघेही मिळून आता इकडे वडाच्या झाडाची पूजा करताना आपल्याला दिसणार आहे। आता इकडे सावी आणि धैर्य मस्तपैकी छानपैकी अशी रेडी होऊन, म्हणजेच इकडे सावीने मस्तपैकी साडी वगैरे घातलेली असते, गजरा वगैरे लावलेला असतो। इकडे धैर्याने सुद्धा छानपैकी कुर्ता वगैरे घातलेला असतो। आणि आता इकडे हे दोघेही मिळून आता इकडे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आता इकडे झाडापाशी आलेली असतात। आता इकडे सावी तिची एक एक करून म्हणजे व्यवस्थित पूजा करत असते, धैर्य सुद्धा तिच्या जवळ असतो। आता इकडे सावी बोलत असते की धैर्य, आज मी जे काही पण करते ते आपल्या नात्यासाठी करते। तर आता इकडे तो म्हणजेच जो दोरा असतो तो आता इकडे वडाच्या झाडाला गुंडाळताना आता इकडे धैर्य बोलत असतो की सावी, हा फक्त दोरा नाही तर आपल्या दोघांच्या नात्याचा हा एक बंध आहे। आता इकडे हे दोघंही मस्तपैकी त्या झाडाला फेऱ्या वगैरे मारतात, मस्त मिळून मस्त पूजा वगैरे करत असतात। पण आता इकडे दुसरीकडे इकडे इरा जी असते झाडाझुडपातून त्यांच्यावर नजरच ठेवून असते आणि तिच्या हातात बंदूक असते। आता इकडे हे दोघंही तिथे म्हणजेच वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असताना आता इकडे इरा जी असते ती बंदूक आता इकडे सावीवर ताणून ठेवते आणि आता इकडे बोलत असते की सावी, आजचं हा जो तुझा दोरा आहे हा फक्त तुमच्या नात्याचा नाही तर हा तुझा शेवटचा दोरा असणार आहे। आणि बघच आता मी काय करते। म्हणजेच आता इकडे इराने इकडे सावीवर बंदूक ताणून ठेवलेली असते, ते म्हणजेच तिला मारून टाकण्यासाठी। तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय? आता इकडे धैर्य आणि सावीचा आता तरी कुठेतरी संसार फुलताना आपल्याला पाहायला मिळणार होता। पण मात्र आता इकडे इरा परत त्यांच्या आयुष्यात आलेली आहे, ते म्हणजेच नवीन वादळ घेऊन। तर आता तुम्हाला काय वाटतंय? आता इकडे परत सावी किंवा धैर्य दोघांपैकी एखाद्याचा जीव धोक्यात असेल की आता या मोठ्या संकटामधून दोघंही वाचेल? तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कमेंट करून कळवा। पण आता या सगळ्यांमागे आता इकडे इराचा जो खरा चेहरा आहे तो सगळ्यांसमोर येणार की नाही, म्हणजेच खास करून सावी आणि धैर्य समोर, तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करून कळवा। आणि हा जो पुढचा प्रवास आहे आता इकडे हे दोघंही मिळून पूर्ण काही प्रवास घालवणार की आता इकडे यांना एकट्यालाच प्रवास घालावा लागेल? काय वाटतंय नक्की सांगा आणि भाग कसा वाटला तेही आम्हाला कमेंट करून कळवा। आणि जर चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन एपिसोड्स लवकरात लवकर पाहायला मिळतील। धन्यवाद।